दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। शहरातील गंभीर होत चाललेला वाहतुकीचा प्रश्न सुटावा, वाहतूकदार व संचालकांना औद्योगिक वसाहतीत तसंच महापालिकेच्या हद्दीत ट्रक टर्मिनलमध्ये सारथी सुविधा केंद्र निर्माण करण्यात येऊन योग्य त्या सुविधा मिळाव्यात आणि परिवहन विभागाकडून वाहतूकदारांना होत असलेला त्रास कमी व्हावा। राज्याच्या सीमांवर असलेल्या चेकपोस्टमध्ये बोकाळलेला भ्रष्टाचार थांबवणं शासनाला शक्य होत नसल्यानं इतर राज्यांच्या शासनानं घेतलेल्या निर्णयाप्रमाणे यासाठी संस्थांकडून सातत्याने पाठपुरावा करूनही राज्य शासनानं अजूनही ठोस उपाययोजना केली नाही। त्यामुळे जिल्ह्यातील वाहतूकदारांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला। महापालिका हद्दीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टर्मिनलच्या जागेवर मध्य प्रदेशातील इंदोर शहरासारखं मॉडेल तयार करून रस्ते, ड्रेनेज, संरक्षण भिंत, चालकांसाठी विश्रामगृह, उपहारगृह, ट्रेनिंग सेंटर, नशामुक्ती केंद्र, प्रथमोपचार केंद्र, ग्रीन जिम, स्पेअर पार्ट शॉप, गॅरेज, ट्रान्सपोर्ट, व्यावसायिकांसाठी व्यापारी संकुल, गोडाऊन, ड्रायव्हिंग स्कूल अशी व्यवस्था कराव्या। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रक टर्मिनलमध्ये चालू असलेले श्वान निर्बीजीकरण केंद्र तत्काळ बंद करावं। तसं शहराच्या चारही दिशेला सध्या बंद स्थितीत असलेल्या जकात नाक्यांच्या जागेवर ट्रक टर्मिनल विकसित करावेत। शहरातील विविध ठिकाणी असलेले टेम्पो स्टँड आहे त्याच जागेवर कायम करावेत। नाशिक परिवहन विभागाकडून जुन्या वाहनांची पासिंग करण्यासाठी लावण्यात येणाऱ्या जाचक शिथिल कराव्यात। नाशिक शहरातील द्वारका सर्कल विकसित करून फेम थिएटर सिग्नल मार्गे इंदिरानगर व टाकळीकडे जाणारी अवजड वाहतूक द्वारका मार्गे पूर्ववत चालू करावी। या मागण्यांसाठी नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीनं आयोजित मोर्चासाठी शहरातील गोल्फ क्लब मैदानावर संघटनेचे वाहतूकदार व वाहन चालक सभासद बहुसंख्येने उपस्थित झाले होते। तिथून घोषणा देत मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला। या मोर्चाचं नेतृत्व संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र फड व कार्यकारी अध्यक्ष तथा माजी सैनिक PM सैनी यांनी केला। या मोर्चाला जिल्हा श्रमिक सेनेचे पदाधिकारी बाळा पाठक तसंच त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून सहभाग नोंदवला। जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र फड यांनी संघटनेच्या वतीनं आपली भूमिका मांडली।